हॅलो एव्हरीवन. आज आपण चौथ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. अमूल्यम कमलम. तर हा जो लेसन आहे तो रिअल स्टोरी आहे. तर सुरुवात करूया इंट्रोडक्शन पार्टने. पण त्याच्या आधी सांगते की हा लेसन सुद्धा 2 ते 4 मार्काला येतो आणि फक्त माध्यम भाषा उत्तर लिखत या क्वेश्चन मध्ये तो येतो. हाच प्रश्न फक्त या लेसन वरून येतो. ते किंवा जे पण लेसन्स आहेत ते फक्त माध्यम भाषा उत्तर लिखत याच क्वेश्चन मध्ये विचारली जातात. ओके, तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते मराठी इंग्लिश या 2 लँग्वेज मधून द्यायचं असतं. मराठी मीडियम असेल तर मराठीतून, इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिशमधून आणि सेमी असेल तर मराठीतून. ओके, तर आपण आता सुरुवात करूया. भारत देशः श्रेष्ठानां तत्त्वचिन्तकानां देशः इति सर्वे जानन्ति। तेषु अन्यतमः गौतमबुद्धः। मायादेक्याः शुद्धोधनस्य च पुत्रः सिद्धार्थः। तपसा गौतमबुद्धः बभूव। बौद्धधर्मस्य प्रवर्तकोऽयं शान्तनि सन्देशं सर्वत्र प्रसारयामास। तस्य जीवने घटिता एषा घटना। याचा अर्थ, भारत देश हा श्रेष्ठ तत्वचिंतकाचा देश आहे हे सर्वजणांनाच माहिती आहे. त्यात अत्यंत महान व्यक्तींमध्ये गौतम बुद्ध हे एक होते. त्यांचे वडील शुद्धोदन आणि आई मायादेवी होती. त्यांचा पुत्र सिद्धार्थ म्हणून प्रसिद्ध होता. पुढे सिद्धार्थच गौतम बुद्ध या नावाने संपूर्ण जगात शांततेचा संदेश देणारा महान पुरुष झाले. त्यांच्या जीवनात घडलेली ही घटना आहे. आता धड्याला आपण सुरुवात करूया. या चित्रावरून या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते एंड ऑफ दी स्टोरी आहे. ओके, आणि या कमळावरती ही स्टोरी आहे. तर सुरुवात करूया. आसीत् सुदासो नाम कश्चित् उद्यानपालः। तस्य तडागे कदाचित् सत्यपि शिशिरऋतावेकं पद्मं व्यकसत्। व्योम्निव बालसूर्यबिम्बम्। स सोऽचिन्तयत्, अहो महिमा परसात्मनः। यदेतादृशे काले ततितीक्ष्णे विमुच्यते। न तडागे एतस्य सरस्विसस्य विकासेन एतात् सरसिजं विक्रीयाहं विपुलं धनं प्राप्नुयाम इति। एवं सञ्चिन्त्य स तत् विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः। अत्रान्तरे तत्रैव अधगन् कश्चित् श्रीमन् सार्थवाहः समायातः। सोऽवदत्, भद्र, भगवान् सुगतः सम्प्रत्यस्मिन् समग्रे अग्रे वर्तते। महात्मना तस्य शुभाश्रयमिदं कमलम् अभ्यर्थये। तत्कृते तामूल्येन ददासि? उद्यानपालो अब्रवीत् एकेन सुवर्णनाणकेन। अथ स सार्थवाह यावन्तुनुं कमलं क्रेतुमिच्छति तावदेव अब्रवन्नु धनवान् श्रेष्ठी अपि सुगतदर्शनार्थं गच्छन् तत्र समुपस्थितः। नीरजामूल्यं पृच्छन्तं तं श्रेष्ठिनम् उद्यानपालो अब्रूत्, एष महाभाग एकं सुवर्णनाणकम् एतस्यार्थे दातुमिच्छति। श्रेष्ठी अगदत्, अहं 10 सुवर्णनाणकानि यच्छामि। सार्थवाहो अभाषणत्, अहं 100 सुवर्णनाणकानि प्रेषयामि। तत्रोर्विवादं श्रुत्वा सुदासो व्यमृणुत्, यस्य कृते एतौ कमलमहेतं क्रेतुमिच्छन्ति नूनं स सुगत एव अधिकमं मूल्यम् अहं ददातीति। अतः स उद्यानपालस्तावाभाषत्, नेतद् भो विक्रेतुमिच्छामि इति। तर याचा मिनिंग बघूया. सुदास नावाचा एक गरीब माळी होता. एका दिवशी थंडीच्या ऋतूत त्याच्या तळ्यात एक सुंदर कमळ फुललेले. त्या कमळाला पाहून तो आनंदित झाला. त्याने विचार केला की हे दुर्मिळ कमळ विकल्यास मला भरपूर पैसे मिळतील. ते कमळ घेऊन तो शहरात विकण्यासाठी गेला. त्याच वेळी एक श्रीमंत व्यापारी तिथे आला. त्याने कमळाची किंमत विचारली. मायाने एक सुवर्ण मुद्रा मागितली. व्यापाऱ्याने ती देण्याची तयारी दाखवली. तेवढ्यातच दुसरा एक श्रीमंत श्रेष्ठी आला. त्याने त्या कमळासाठी 10 सुवर्ण मुद्रा देण्याची तयारी दर्शवली. हे पाहून माळीच्या मनात विचार आला की या कमळाची किंमत यापेक्षा जास्त असणार, म्हणून त्याने ते कमळ कोणालाही न विकण्याचे ठरवले. पुढचा पॅराग्राफ. सुदासस्तदाह्वानं
यत्र भगवतः सुगतस्य निवासः तत्रैव न्यवासत् तत्र वटवृक्षस्याधस्तात् समन्तभद्रस्तं समुपविष्टम् आसीसं महात्मना अनल्पेन धनेन राज्ञ सतस्य भगवतः सुदासवच्चिते भक्ति सार्वमेव उदितिहत् स सहस्रं नीराजं सुगतस्य चरणयोः कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्रणमत्. याचा मिनिंग, दुसऱ्या दिवशी सकाळी सुदासाला कळले की भगवान बुद्ध त्यांच्या उद्यानात आले आहेत. हे ऐकताच तो आनंदाने त्यांच्या दर्शनासाठी गेला. त्याने हातात कमळ घेऊन भगवान बुद्धाच्या चरणावर अर्पण केले आणि नम्रतेने भगवान तुम्हाला माझा नमस्कार असो असा प्रणाम केला. नेक्स्ट पॅराग्राफ. तं प्रसादवर्धिनीं लोचनाभ्यां निरूप्यन् स्वयमानमुखमुखपद्मो भगवान् अब्रशत् वत्स किमिच्छसि इति. एवम् उक्तवती सुगते निरिच्छः सुदासः प्रत्यवदत् भगवन् किमम्यत् केवलं भगवतः चरणौ आत्मवामि कृतवार्थतां तन्मनाम् इति. एवं वादिनं सुदासं तथास्तु इत्यब्रवीत् भगवान् सुगतः. आहो प्रभावः सुगतस्तस्य यतस्य कमलं च बहुमूल्ये अप्यमूल्येन सुदासस्तदमिमं सुगतचरणपद्भ्यां तत्कमलं समर्पितवान्. भगवान बुद्धांनी सुदासाकडे प्रेमाने पाहून विचारले, वत्स्या तुला काय हवे आहे? तेव्हा सुदास म्हणाले, भगवान मला दुसरे काही नको, फक्त तुझ्या चरणाकमळावर माझी भक्ती सदैव राहो. हे ऐकून भगवान बुद्ध प्रसन्न झाले. त्यांनी सांगितले, हे सुदासा, तुझी भक्ती आणि श्रद्धा पाहून मी अत्यंत आनंदी झालो आहे. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्धांनी त्याला आशीर्वाद दिला. तर लेसन इथे संपतोय. याचे क्वेश्चन तुम्हाला मगाशीच बोलली, माध्यम भाषा उत्तर. तर इथे क्वेश्चन नंबर 2 माध्यम भाषा उत्तर लिखत. सुदासः किमर्थं कमलं विक्रेतुं न इच्छति. हा क्वेश्चन, सुदासः सुगतचरणाभ्यां कमलं किमर्थं समर्पितवान्. हे क्वेश्चन्स, या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला धड्यामध्ये आरामात मिळून जातील. भाषांतर होईल म्हणजे ट्रान्सलेशन जेव्हा मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पाठवेन. तुम्ही जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यावरून ह्याची उत्तर लिहू शकता. इंग्लिशमध्ये सुद्धा मी ट्रान्सलेशन केलेलं आहे, ते मी तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेन. ओके, अभ्यासक्रम पूर्ण काही डाऊट असेल या लेसनमध्ये, काही समजलं नसेल तर मला नक्की सांगा, मी कमेंटमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. आतासाठी बाय.